तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये स्वागत आहे तुमचं. आपण प्रिव्हियस लेक्चरला 1.5 बघितला होता. ओके, 1.5 मीन्स फर्स्ट युनिट 5th पॉइंट. ओके, सेंट्राइड होता. नेक्स्ट टॉपिक जो आहे आपला 1.6. ओके, आपलं एक्झॅक्टली पॉइंट वाईज चालू आहे. तर 1.6 मुवमेंट ऑफ इनर्शिया. ओके, त्याला जीएमआय म्हणतो. काही स्टुडंटला वाटतं की हा पार्ट खूप डिफिकल्ट आहे समजायला. एकदम सोप्या लँग्वेज मध्ये सांगतो, समजणारच आहे, समजूनच घ्यायचंय तुम्हाला. ठीक आहे, तर मुवमेंट ऑफ इनर्शिया काय आहे? ओके, आता मुवमेंट ऑफ इनर्शिया समजून घेण्याआधी तुम्हाला एक कॉन्सेप्ट लक्षात आला पाहिजे. त्याचं नाव काय आहे? स्ट्रेस. ओके, जसं तुम्हाला हा टॉपिकचं नाव ऐकलं तुमच्या डोक्यात स्ट्रेस आलेला आहे, ताण आलेला आहे. हा पण सेम आहे स्ट्रेस. वन लाइनर डेफिनेशन आहे. वन लाइनर डेफिनेशन मध्ये तुम्हाला सांगतो की स्ट्रेस काय. जर तुम्हाला स्ट्रेस समजला तर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया पण समजेल एक्झॅक्टली. ओके, तर स्ट्रेस काय आहे? इंटरनल रेजिस्टन्स. व्हॉट? इंटरनल रेजिस्टन्स offered by to the externally applied load. ओके, आता थेरी थोडी कठीण वाटते की काय आहे इंटरनल रेजिस्टन्स ऑफर्ड बाय मटेरियल टू द एक्सटर्नली अप्लाइड लोड. ओके, आता इंटरनल रेजिस्टन्स, सपोज मी एखादं मटेरियल घेतलं. ओके, हे काय आहे? मटेरियल आहे. और बॉडी आहे. हे काय आहे? बॉडी आहे. ओके, व्हॉट? बॉडी. स्ट्रेस समजून घेऊ आपण. हे काय आहे? बॉडी आहे. आता जर मी याच्यावरती लोड अप्लाय केला. ओके, ही बॉडी आहे किंवा असं समजा स्टीलचा बार आहे. ओके, ही बॉडी आहे किंवा स्टीलचा बार आहे. मी याच्यावरती लोड अप्लाय केला. तर लोड काय अप्लाय केला मी? टू इक्वल अँड अपोजिट काय पुल अप्लाय करतोय. ओके, टू इक्वल अँड अपोजिट ह्या बॉडीवरती काय पुल अप्लाय करतोय. स्ट्रेस सांगतोय. तर हे पुल अप्लाय करत असताना, ओके, किंवा हा जर पेन आहे, मी याला टू इक्वल अँड अपोजिट काय करतोय? पुल अप्लाय करतोय. म्हणजे ताणतो आहे, जोराने ताणतो आहे. ओके, सेम कंडिशन. ऍज पर डेफिनेशन स्ट्रेस काय आहे? ओके, इंटरनल रेजिस्टन्स ऑफर्ड बाय मटेरियल. हे जे मटेरियल आहे ना, बॉडी और व्हॉट? मटेरियल. ओके, इंटरनल रेजिस्टन्स ऑफर्ड बाय मटेरियल टू द एक्सटर्नली अप्लाइड लोड. ओके, जेव्हा या बॉडीवरती एक्सटर्नल लोड अप्लाय होतोय, लोड काय आहे? पी आहे. ओके, टू इक्वल अँड अपोजिट काय आहे? पुल्स आहेत. इथे काय होतंय? इंटरनल रेजिस्टन्स ऑफर्ड करतंय मटेरियल. ओके, मीन्स हे मटेरियल तुटून चाललंय का? नाही. तर इंटरनल रेजिस्टन्स मीन्स व्हॉट? या बॉडीमध्ये जे इंटरनल पार्टिकल्स आहेत, ओके, ते पार्टिकल एकमेकांना काय घट्ट धरून ठेवले आहेत. मीन्स ते काय? इंटरनल रेजिस्टन्स ऑफर करताय. म्हणजे फोर्सेस जर आउटवर्ड डायरेक्शनला खेचताय तर इंटरनल मटेरियल काय? इंटरनल रेजिस्टन्स ऑफर करते. ते मटेरियलला काय? घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला स्ट्रेस म्हणतो. ओके, मीन जर फोर्स, एक्सटर्नल फोर्स लागतोय आणि इंटरनल मटेरियल काय? रेजिस्टन्स ऑफर करतोय. व्हॉट? रेजिस्टन्स ऑफर्ड करतोय. इंटरनल रेजिस्टन्स ऑफर करतोय. रेजिस्टन्स मीन्स काय? विरोध करतोय. याला असं तुटू जाऊन देतंय का? नाही, इथे धरून ठेवते. त्याला स्ट्रेस म्हणतो. ओके, आता ते इंटरनल रेजिस्टन्स ऑफर्ड करते म्हणून त्याच्यात काय जनरेट होतोय? स्ट्रेस जनरेट होतोय. ओके, आता समजा हा पेन आहे किंवा बॉडी आहे किंवा मटेरियल आहे. मी याला काय करतोय? दोघे साइडने काय ताणतोय. ओके, म्हणून याच्यात काय इंटरनल रेजिस्टन्स ऑफर्ड होते, त्याला आपण स्ट्रेस म्हणतोय. बट सपोज मी याला एकच साइडने हा पेन धरलाय आणि मी याला ताणला, इंटरनल रेजिस्टन्स ऑफर्ड होतोय का? नाही. हा फ्री टू मूव्ह आहे ना आता. ओके, सपोज हा पेन आहे. ओके, हा पेन आहे. मी याला काय करतोय? पुश करतोय. ओके, याने इंटरनल रेजिस्टन्स ऑफर्ड केलं का? नाही. म्हणजे याच्यात स्ट्रेस जनरेट झाले का? नाही. ओके, जेव्हा त्याला अपोजिटने पण हे लागेल फोर्स, तेव्हा तो इंटरनल रेजिस्टन्स जे ऑफर करेल त्याला काय म्हणणार आहोत आपण? स्ट्रेस ऑफर करणार आहोत. ओके, तर तुम्हाला आता स्ट्रेस समजलं असेल. ओके, जर स्ट्रेस समजलंय तर आता तुम्हाला मुवमेंट ऑफ इनर्शिया पण समजणार आहे. ओके, मुवमेंट ऑफ इनर्शिया, त्यालाच आपण काय म्हणतो? एम आय, मुवमेंट ऑफ इनर्शिया. ओके, आता याच्यात एक वर्ड आला आहे मुवमेंट.
जो की आपण बघितलाय ऑलरेडी मोमेंट हा पार्ट. मोमेंट ऑफ इनर्शिया आपण मोमेंटचाच पार्ट आहे थोडासा. ओके कसं तर मोमेंट ओके पहिले डेफिनेशन रीड करू. इंटरनल रेजिस्टन्स offered by material to the externally applied movement. What? Externally applied movement. फक्त डेफिनेशन मध्ये काय चेंज झालंय, अप्लाइड लोडच्या जागेवर अप्लाइड मुवमेंट आलेली आहे. ओके मग आता मुवमेंट काय असते. ओके तर मुवमेंट काय असते एक छोटस एक्झाम्पल आहे. मुवमेंट काय असते हा कॅन्टिलिव्हर बीम आहे. ओके कॅन्टिलिव्हर बीम आहे जो घरात वरती असतो. आता तुम्ही जर क्लासरूम मध्ये बसल्या वरती बीम असतो त्याला हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरल मेंबर कॅरीज लोड अशी त्याची डेफिनेशन आहे. ओके हा काय आहे बीम आहे. हा कुठला बीम आहे तर हा कॅन्टिलिव्हर बीम आहे. हा वन साइड काय आहे फिक्स आहे आणि अदर इकडे काय आहे तो फ्री आहे. याला कॅन्टिलिव्हर बीम म्हणतात. ओके तर मुवमेंट काय असते. ओके आधी आपण काय एक्सटर्नली अप्लाइड मुवमेंट म्हटलंय ना मुवमेंट समजून घेऊ. आता हा इथे फिक्स आहे. सपोज याच्यावरती जर लोड आला पी लोड आला ओके तर हा काय होणार आहे बेंड होणार आहे किंवा काय होणार आहे टर्न होणार आहे. मग मुवमेंटची आपण जेव्हा डेफिनेशन बघितली त्याच्यात आपण मुवमेंट काय म्हटलं होतं टर्निंग इफेक्ट जनरेटेड ड्यू टू एक्सटर्नली अप्लाइड लोड. जर एक्सटर्नल लोड अप्लाय होतोय त्याच्यामुळे काय होतंय टर्निंग इफेक्ट जनरेट होतोय. तर टर्निंग इफेक्ट कसा जनरेट होतोय हा बीमवरती जर डाऊनवर्ड डिरेक्शन लोड अप्लाय होत असेल तर हा बीम कसा बेंड होणार आहे. हा बीम कसा बेंड होणार आहे तर हा बीम असा बेंड होणार आहे. म्हणजे हा काय झाला आहे टर्न झालेला आहे. याला टर्निंग इफेक्ट म्हणतो. आणि मुवमेंटची डेफिनेशन काय आहे टर्निंग इफेक्ट जनरेटेड ड्यू टू एक्सटर्नली अप्लाइड लोड इज कॉल्ड ॲज व्हॉट मुवमेंट. ओके आता हा जर असा टर्न झाला आता आपल्याला मुवमेंट समजला आहे. ओके मुवमेंट समजला आहे. ओके याची हा जो बीम होता याची काय होती एक ऍक्सिस होती. ओके ती ऍक्सिस प्लॉट करतो सेंट्रॉइडल ऍक्सिस म्हणू त्याला आपण. ओके ही काय सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे. ओके मग आता मोमेंट ऑफ इनर्शिया समजून घेऊ. तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे इंटरनल रेजिस्टन्स ऑफर्ड बाय मटेरियल. ओके मटेरियल टू द एक्सटर्नली अप्लाइड मुवमेंट. ओके ह्या फोर्स मुळे काय झालं याच्यात मुवमेंट जनरेट झाली ना. मुवमेंट कसं काय कारण की हा टर्निंग इफेक्ट जनरेट झालाय. टर्निंग इफेक्ट जनरेट झालाय तर त्याला काय करतं इंटरनल रेजिस्टन्स ऑफर करते. हे जे मटेरियल आहे कॉन्क्रीट असेल टिंबर असेल स्टील असेल याच्यातलं मटेरियल काय करतंय इंटरनल रेजिस्टन्स ऑफर करतोय. त्यालाच आपण काय म्हणतोय मुवमेंट ऑफ इनर्शिया. आता कसं ओके हा फोर्स आल्यामुळे हा बीम काय आहे इकडे काय आहे हा बीम काय आहे इकडे फिक्स आहे म्हणून हा इकडे धरून आहे फोर्स आणि हा फोर्स डाऊनवर्ड गेलाय मीन्स हा काय एक्सटर्नल लोड दाखवले. ह्या लोड मुळे काय झालंय एक्सटर्नल लोड कसे आले हा बीम इकडे बेंड झालाय पण हा फिक्स मुळे याला काय याने ताणून धरलंय. ओके बट याच्यातलं मटेरियल काय आहे रेजिस्टन्स प्रोव्हाइड करतोय ना विरोध. रेजिस्टन्स कसं प्रोव्हाइड करतं हे मधलं मटेरियल ना काय करेल हे याला इकडे ताणून धरेल हे मटेरियल याला इकडे ताणून धरेल. म्हणजे हा काय इंटरनल रेजिस्टन्स ऑफर्ड बाय मटेरियल मधलं मटेरियल टू द एक्सटर्नली अप्लाइड मुवमेंट. या मुवमेंट काय अपोजिट डिरेक्शनने ओके या फोर्सच्या काय आता अपोजिट डिरेक्शनने आहे. त्याला रेजिस्टन्स प्रोव्हाइड केलं जात आहे इंटरनली कशा ड्यू टू अप्लाइड मुवमेंट मुळे. ठीक आहे आता तुम्हाला हा कॉन्सेप्ट समजला असेल की मुवमेंट ऑफ इनर्शिया काय सिंपल. त्याचं युनिट आहे mm⁴. काय युनिट आहे mm⁴. ओके ह्या दोन कॉन्सेप्ट नंतर एक महत्वाचा कॉन्सेप्ट असतो तो आहे पॅरलल ऍक्सिस थेरम. ओके पॅरलल ऍक्सिस थेरम पण सिंपल आहे. काय आहे पॅरलल ऍक्सिस थेरम. ओके व्हॉट पॅरलल ऍक्सिस थेरम. पॅरलल नावातच आहे पॅरलल असतील हा एक ऍक्सिस आहे हा एक ऍक्सिस आहे एकमेकांना काय आहे पॅरलल आहे त्याला पॅरलल ऍक्सिस थेरम. मग स्टेटमेंट काय आहे स्टेटमेंट नुसार जाऊन जर तुम्हाला थेरी क्वेश्चन आलाच तर ओके मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी. ओके काय
मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी. समजा ही एक मी काय घेतली, बॉडी घेतली. काय आहे ही, बॉडी आहे, डेड बॉडी नाही आहे ती, ठीक आहे. ही काय घेतली, बॉडी. ही काय, बॉडी. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट एन ऍक्सिस. ओके, अबाउट एन ऍक्सिस मीन्स व्हॉट, त्याच्या ऍक्सिस वरती, या बॉडीच्या ऍक्सिस वरती जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल, हा काय, ही ग्रीन कलरची लाईन काय, ऍक्सिस आहे. अबाउट एन ऍक्सिस which is parallel to centroidal axis. Okay, which is parallel to centroidal axis. Okay, ह्या सेंट्रॉइडल ऍक्सिस ला, हा काय आहे, सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे. ओके, सेंट्रॉइडल मीन्स व्हॉट, आपण सेंट्रॉइड काढायचो. ओके, सेंट्रॉइड काढायचो. सपोज हा जर रेक्टँगल असेल, याला जर फोल्ड केला, ओके, तर याचा काय असेल, याला जर डिस्टन्स आपण डी म्हटलं, तर हे डिस्टन्स किती असायचं, d/2, आणि हे असायचं d/2. तर याचा काय, सेंट्रॉइडल ऍक्सिस. ओके, ह्या बॉडीचा सेंट्रॉइडल ऍक्सिस विच इज इक्वल टू, ओके, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट एन ऍक्सिस. ओके, अबाउट एन ऍक्सिस म्हणजे मी याला काय करतो, याला एक्स एक्स ऍक्सिस नाव देतो. आता एक्स एक्सच का देतोय, कारण की हा हॉरिझॉन्टल आहे म्हणून एक्स ऍक्सिस. आता ह्या ऍक्सिसचा, ओके, किती असेल, पॅरलल टू सेंट्रॉइडल ऍक्सिस. सेंट्रॉइडल ऍक्सिसला हा ऍक्सिस काय, पॅरलल आहे. मी याला ICG नाव देतो, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किंवा सेंट्रॉइडल ऍक्सिसला असतो म्हणून मी त्याला ICG नाव दिलं. विच इज इक्वल टू, ओके, तर मग पॅरलल ऍक्सिस थेरम मध्ये हा जो आपण ऍक्सिस आहे, काय म्हटलंय मी याला, IXX म्हटलं आहे. विच इज इक्वल टू, विच इज इक्वल टू, विच इज इक्वल टू, हा इक्वल दिला आहे, समेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. कसलं आहे समेशन, कसलं बेरीज, कसले, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, ICG, आय डिनोटेड लेटर फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट बॉडी, ह्या पर्टिक्युलर बॉडीचा काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट बॉडी अबाउट सेंट्रॉइडल ऍक्सिस. अबाउट काय, सेंट्रॉइडल ऍक्सिस, हा सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे, कोणाचा, ह्या बॉडीचा आहे, सेंट्रॉइडल ऍक्सिस. अँड ओके, प्रोडक्ट ऑफ, समेशन म्हटलं होतं ना, यांचं यांचं काय, समेशन अँड प्रोडक्ट ऑफ एरिया. एरियाचा काय, एरिया, प्रोडक्ट ऑफ एरिया अँड स्क्वेअर, म्हणजे एरिया आणि स्क्वेअर ऑफ एचचा, एच आणि एचा काय, प्रोडक्ट आहे. ए म्हणजे काय, एरिया आहे, अँड स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. एच काय आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. ओके, आता तुम्हाला IXX समजला की हा आहे, ICG समजला की हा आहे. ओके, ए म्हणजे काय आहे, ए म्हणजे काय, याचा एरिया आहे, आणि एच स्क्वेअर काय आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन, काय लिहिलंय ते, परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. या पॅरलल ऍक्सिस मधलं हे काय, परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, त्यालाच मी काय म्हणणार आहे, एच म्हणतोय. ओके, तर हा फॉर्म्युला कसा आहे, पॅरलल ऍक्सिस थेरमचा आहे. ओके, आता तुम्हाला IXX काय, हा समजला आहे. ICG काय आहे, ICG इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट इट्स सेंट्रॉइडल ऍक्सिस. ओके, आणि ए काय आहे, ओके, ए काय आहे, ए आहे सरफेस एरिया ऑफ बॉडी. ओके, आणि एच काय आहे, एच आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. ओके, हा फॉर्म्युला, स्टेटमेंट आणि हे आहे डायग्राम. ओके, तर याच्यावरनं तुमचं पॅरलल ऍक्सिस थेरमचा कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल. हा पॅरलल ऍक्सिस थेरम जो आहे तो आपल्याला पर्टिक्युलरली न्यूमेरिकल सॉल्व करताना लागणार आहे. ओके, सिंपल कॉन्सेप्ट आहे, इझिली समजून जाईल तुम्हाला, आणि तुम्ही हुशार आहातच, नो डाऊट. ओके, द नेक्स्ट टेबल काय आहे, ओके, द नेक्स्ट टेबल आहे
सॉरी हे 1.6 आहे. ओके 1.6 आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. त्याचा एक टेबल बनवला आहे मी माझ्या लेवलला, जो की तुम्हाला इझिली जे शेप्स विचारले जातात त्याच्यासाठीच यूज होईल. ऑदर भारूड वरती जे होते ते आपण काढून टाकलेले आहे. ठीक आहे. तर काय सिरियल नंबर शेप आय एक्स एक्स आणि आय वाय वाय. आय स्टँड्स फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके एक्स एक्स स्टँड फॉर एक्स ऍक्सिस आणि वाय वाय ऍक्सिस. ठीक आहे. तर फर्स्ट काय आहे, तर फर्स्ट आहे आपला कुठला आहे, रेक्टँगल दिलेला आहे. ओके आता रेक्टँगल दिलेला आहे, त्याचा एक वाय ऍक्सिस आहे वर्टिकल आणि हा काय एक्स ऍक्सिस आहे. म्हणजे हे जे मी आय एक्स एक्स आणि आय वाय वाय कॅल्क्युलेट करणार आहे किंवा फॉर्म्युलेज लिहून देणार आहे. ओके ते काय सेंट्रॉइडल ऍक्सिसचे आहे त्या पर्टिक्युलर शेपचे. मग आता सेंट्रॉइडल ऍक्सिस ओके आय एक्स एक्स इज इक्वल टू आय एक्स एक्स जर कॅल्क्युलेट करायचा असेल, ओके समजा ह्या रेक्टँग्युलरची ही काय विड्थ डिनोटेड बाय लेटर बी आणि ही काय डेप्थ डिनोटेड लेटर बाय डी. ओके तर याचा फॉर्म्युला काय असतो, आय एक्स एक्स जर राहिला तर बी डी क्यूब डिवाइड बाय 12. ओके मीन्स जर एक्सचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल तर डेप्थचा काय घेतो आपण क्यूब घेतो. याच्याच अपोजिट आय वाय वाय काय असतो, डी बी क्यूब डिवाइड बाय 12 असतो. म्हणजे जर तुम्ही वाय ऍक्सिस ला मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करताय, ओके तर एक्स ऍक्सिस चा काय घ्यायचा आहे तुम्हाला, बी चा काय घ्यायचा आहे क्यूब घ्यायचा आहे. सिमिलर हा काय स्क्वेअर आहे, हा एक्स ऍक्सिस हा वाय ऍक्सिस. स्क्वेअर आहे म्हणजे बोथ साइड काय सेम आहे. जर सेम आहे मी याला ए नाव देतो, याला पण ए नाव देतो. ओके तर याचा आय एक्स एक्स काय असतो, ए डिवाइड बाय ए रेस टू 4 डिवाइड बाय 12 आणि हा पण काय असतो ए रेस टू 4 डिवाइड बाय 12 असतो. ओके सेम हा डायमंड शेप आहे. हा जरी डायमंड शेप राहिला त्याचे सर्व साइड काय आहे ए आहेत, म्हणून आय एक्स एक्स पण काय राहील ए रेस टू 4 डिवाइड बाय 12 आणि आय वाय वाय पण काय असेल ए रेस टू 4 डिवाइड बाय 12 असणार आहे. ओके आता पर्टिक्युलरली ट्रायंगल मध्ये दोन कॉन्सेप्ट येतात. ओके ट्रायंगल मध्ये वाय ऍक्सिस चा विचारत नाही. ओके मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय ऍक्सिस विचारत नाही, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ऍक्सिस विचारतात. ओके तर सेंट्रॉइडल ऍक्सिस असेल, ओके पहिले तर मी हा जो ट्रायंगल आहे याचा जो बेस असेल त्याला बी म्हणतो आणि याची जी हाईट असेल मी त्याला काय म्हणतो एच म्हणतो. जर आपल्याला आय सी जी कॅल्क्युलेट करायचा असेल म्हणजेच आय एक्स एक्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर तो असतो बी एच क्यूब डिवाइड बाय 36 असतो. किती बी एच क्यूब डिवाइड बाय 36 असणार आहे. आणि आय वाय वाय ने विचारत. ओके हा काय सेंट्रॉइडल ऍक्सिस मीन्स हा एक्स ऍक्सिस गेला, हा वाय ऍक्सिस गेला. ओके बट तुम्हाला जर बेस पासून त्याचा काहीतरी विचारलं, बेस पासून विचारलं तो किती असतो, इथे मी स्पेशली मेन्शन करतोय आय बेस मोमेंट ऑफ इनर्शिया ऍट बेस इज इक्वल टू बी एच क्यूब डिवाइड बाय 12. ओके आता हा 12 आहे, 12 रिलेट टू बी बेस म्हणजे आय बेस ट्रायंगल साठी किती असेल 12 असेल, बी एच क्यूब डिवाइड बाय 12. 36 आणि 12 मध्ये कन्फ्युजनच नको. नेक्स्ट आहे सर्कल आहे. ओके याचे डायमीटर असेल डी. ओके डायमीटर जर डी असेल, ओके तर याचा आय एक्स एक्स किती असणार आहे पाय बाय 64 इंटू डी रेस टू 4 असणार आहे. आणि सेम आय वाय पण तितकाच असणार आहे पाय बाय 64 इंटू डी रेस टू 4 असणार आहे. ओके कारण की सर्कल आहे कुठूनही करा मेजर. आता हा आहे सेमी सर्कल, थोडासा सेमी सर्कल सारखा वाटत नसेल पण त्याला समजा की सेमी सर्कल आहे. तर हा सेमी सर्कल आहे तर याच्या सेंट्रॉइडल ऍक्सिस पासून ओके किती असणार आहे, हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. आता हा सर्कलच्या काय आहे हाफ आहे. ओके जर हा हाफ असेल, ओके तर हा हाफ असेल तर पाय बाय आता 64 डिवाइड ला आहे
ओके, डिवाइडला आहे आणि हा याच्या हाफ आहे. जर डिवाइडला असेल टर्म जर इन्क्रीज केली ओके तर हा हाफ भेटेल म्हणजे 64 च्या डबल 2 टाइम्स ओके किती येतात 128 इंटू डी रेस टू 4 होतो. ओके, क्वार्टर सहसा विचारत नाही ओके मोमेंट ऑफ इनर्शियाला, बट तरी आपण क्वार्टर आता सेमी सर्कलच्या हाफ किती क्वार्टर आहे तर त्याच्यासाठी आपण काय लिहू शकतो पाय बाय 128 च्या डबल 256 इंटू डी रेस टू 4. ओके, तर हा पर्टिक्युलर टेबल तुम्ही प्रिपेअर करा, लर्न करून घ्या, याच्यावर बेस आपण पुढे 2 न्यूमेरिकल बघणार आहोत. ओके, ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया एम आय ओके डिनोटेड बाय आय. एक्स ऍक्सिस चा कॅल्क्युलेट करायचा असेल तर एक्स, वाय चा असेल तर वाय. न्यूमेरिकल्स 2 न्यूमेरिकल आहे, न्यूमेरिकल रीड करता आलं पाहिजे. विचारलं काय आणि कॅल्क्युलेट काय करायचं असं करू नका. ठीक आहे, तर विचारलं काय आहे फॉर द रेक्टँग्युलर सेक्शन. ओके, हा पर्टिक्युलर शो काय केलाय मी रेक्टँग्युलर सेक्शन आहे shown in figure. Compute the values. Okay, compute the values means what? Calculate. काय कॅल्क्युलेट करायचं आहे ओके काय आय एक्स एक्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ऍक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय ऍक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी ऍक्सिस आणि मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पी क्यू ऍक्सिस. ओके, आता त्यांनी सिंपल आय एक्स एक्स आय वाय वाय विचारलंय. ओके, आय एक्स एक्स आणि आय वाय वाय जो आहे तो काय आहे सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे. ओके, सेंट्रॉइडल मीन्स व्हॉट, आता हा 160 ला काय डेप्थला आहे, 90 mm काय विड्थला आहे. हा यांचे जे एक्स आणि वाय ऍक्सिस आहे इंटरसेक्ट जर झाले तर तिथे काय येईल सेंट्रॉइडल पॉइंट येईल. म्हणजे आय एक्स एक्स काय आहे सेंट्रॉइडल ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. ओके, तर एक्स एक्स कुठे कॅल्क्युलेट करणार आहे मी 160 ला जर मी असं फोल्ड केलं तर किती होणार आहे डिवाइड बाय 2, 160 डिवाइड बाय 2 ओके मीन्स 80 mm होणार आहे. 90 ला जर असं फोल्ड केलं तर किती होणार आहे 45 mm होणार आहे. एक जस्ट मी ऍक्सिस प्लॉट करून देतो. ठीक आहे, हा काय आहे वाय वाय ऍक्सिस आहे आणि हा काय आपला एक्स एक्स ऍक्सिस आहे. स्टार्टिंगला आपण काय करू एक्स एक्स ऍक्सिस कॅल्क्युलेट करू जो की त्यांनी म्हटलं आहे. ओके, आय एक्स एक्स आय एक्स एक्स. ठीक आहे, प्रिव्हियस टेबल मध्ये जर चेक करणार तर सेंट्रॉइडल ऍक्सिस कसला रेक्टँग्युलर सेक्शनचा तो जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर एक फॉर्म्युला दिला आहे तो आहे बीडी क्यूब डिवाइड बाय 12. ओके, किती आहे बी डी क्यूब डिवाइड बाय 12 इज इक्वल टू बी मीन्स व्हॉट विड्थ, विड्थ किती 90 आहे. डी क्यूब डी मीन्स काय डेप्थ किती 160 आहे, तिचा काय घ्यायचा आहे क्यूब घ्यायचा आहे. ओके, बी किती आहे 90, डेप्थ किती आहे 160 क्यूब डिवाइड बाय 12 इज इक्वल टू 30.72 30.72 इंटू 10⁻⁶. ओके, युनिट इम्पॉर्टंट आहे, युनिट आहे mm क्यूब. ओके, हा 90 कशात आहे mm मध्ये आहे, हा 160 कशात आहे mm मध्ये आहे, हा क्यूब आहे हा सिंगल आहे, हा काय राहील mm⁻⁴ राहणार आहे. कॉन्सेप्ट लक्षात घ्या. ओके, आता हा आय एक्स एक्स कुठे आला हा 30.72 इंटू 10⁻⁶, तर हा एक्स एक्स ऍक्सिस ला आला. नेक्स्ट त्यांनी विचारलं काय वाय वाय ऍक्सिस ला किती, वाय वाय ऍक्सिस हा काय व्हर्टिकल वाय वाय सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे, मग आपण तो कॅल्क्युलेट करू. आय वाय वाय इज इक्वल टू तो जो आपला चार्ट होता टेबल त्याच्यात तुम्ही चेक करणार तर फॉर्म्युला काय आहे आय वाय वाय चा डी बी क्यूब डिवाइड बाय 12 इज इक्वल टू 160 इंटू 90 क्यूब डिवाइड बाय 12 इज इक्वल टू 9.72 into 10 raised to 6 mm
mm रेस टू 4 हे आय वाय वायचं आन्सर आहे. ओके, आता तुम्ही म्हणणार आय एक्स एक्स झाला, सेंट्रॉइडल आय वाय वाय झाला, मग बाकी काय आहे? ओके, आय एक्स एक्स झाला, आय वाय वाय, आता बाकी आहे आय ए बी. ओके, कॉन्सेप्ट आय ए बी, मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी ऍक्सिस. ए बी ऍक्सिस कुठे? ए बी ऍक्सिस आहे. ओके, ए बी ऍक्सिस आहे. ओके, तर तो कसं कॅल्क्युलेट करणार आहे? तो कॅल्क्युलेट करणार आहोत आपण using parallel axis theorem. ओके, पॅरलल ऍक्सिस थेरम काय आहे? आता पॅरलल ऍक्सिस थेरमचा जर फॉर्म्युला बघितला, आय एक्स एक्स इज इक्वल टू आय सी जी प्लस ए एच स्क्वेअर आहे. ओके, आय सी जी काय असतो? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल ऍक्सिस. ओके, पण आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं? हा आय एक्स एक्स विचारता आहे ना, आय एक्स एक्स मीन्स आपल्यासाठी काय आहे तो? आपल्याला काय कॅल्क्युलेट? आय ए बी कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणून मी फॉर्म्युला हे करतो, आय ए बी इज इक्वल टू आय सी जी प्लस ए एच स्क्वेअर. कन्फ्युज नका हो. ओके, कोणाला काय म्हणतात ते जर माहित असेल तर एक्स ए बी काही मॅटर करत नाही. ठीक आहे, तर आय ए बी इज इक्वल टू आय सी जी प्लस ए एच स्क्वेअर. जर मला आय ए बी कॅल्क्युलेट करायचं आहे, आय ए बी कॅल्क्युलेट करायचं आहे, तर पॅरलल ऍक्सिस थेरम काय म्हणतो? ए बी च्या पॅरलल कोण आहे? तर मला आय एक्स एक्स माहिती आहे. ओके, मीन्स आय एक्स एक्स काय आहे? हा आय सी जी आहे. ओके, इज इक्वल टू यालाच काय म्हणतोय? आय एक्स एक्स म्हणतोय. का? रिझन तो सेंट्रॉइडल ऍक्सिसला आहे ना, आणि काय एक्स ऍक्सिसला आहे, म्हणून आपण त्याला आय सी जी म्हणतो आहे. ओके, आता आय सी जी काय आहे? आय सी जी किती आलेला आहे? ओके, आय सी जी किती आलेला आहे? हा आलेला आहे 30.72 इंटू 10⁻³ प्लस. ओके, एरिया, एरिया काय होता? ए इज इक्वल टू सरफेस एरिया ऑफ द बॉडी. सरफेस एरिया, एरिया कसा कॅल्क्युलेट करतो? एल इंटू बी. ओके, आता काय इथे बी आहे आणि हा काय डेप्थ आहे, मीन्स 160 इंटू 90, 160 इंटू 90. ओके, मल्टिप्लाय बाय, आता एच काय आहे? तर परत तुम्ही पॅरलल ऍक्सिस थेरम मध्ये जा. एच आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. म्हणजे हा जो आय एक्स एक्स आहे आणि हा जो आय ए बी कॅल्क्युलेट करतोय, त्यांच्यातलं परपेंडिक्युलर डिस्टन्सला आपण एच म्हणतो. तर त्यांच्यातलं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे? ठीक आहे, आय ए बी हा बेसला आहे, आय एक्स एक्स हा सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे. त्याच्यामुळे जर ही डेप्थ 160 आहे, 160 ला डिवाइड बाय 2 केलं तर सेंट्रॉइडल मीन 160 डिवाइड बाय 2, हे किती आन्सर येणार आहे? 80 आन्सर येणार आहे. ओके, हे आन्सर किती येणार आहे? 80 येणार आहे. एम एम मध्येच आहे, 80 चा स्क्वेअर येणार आहे. ओके, त्याला जर कॅल्क्युलेटर मध्ये कॅल्क्युलेट केलं, ओके, तर त्याचा आन्सर येणार आहे 122.88. ओके, किती येणार आहे? 122.88 इंटू 10⁻⁶ mm⁻⁴ हे त्याचं आन्सर असणार आहे. ओके, तर आपला आय ए बी पण कॅल्क्युलेट झाला. नेक्स्ट, समजतंय ना? समजून घ्या, मन लावून ऐका. आयुष्य खूप सुंदर आहे, हे समजून जाईल बाय फक्त. ठीक आहे, तर आय ए बी पण कॅल्क्युलेट झाला. परत आपल्याला आय पी क्यू कॅल्क्युलेट करायचा आहे. आय पी क्यू, मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पी क्यू ऍक्सिस. ओके, मग आपला जो फॉर्म्युला होता मुवमेंट ऑफ इनर्शिया, परत काय म्हणणार आहोत आपण? युजिंग, दुसरा पेन यूज करतो, तुम्हाला कन्फ्युजन नको. ओके, युजिंग पॅरलल ऍक्सिस थेरम. मग आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट
एनी ऍक्सिस जर कॅल्क्युलेट करायचा असेल इज इक्वल टू काय असतो, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल ऍक्सिस प्लस AH² असतो. ओके, आता हा PQ आहे, PQ आहे. ओके, तर PQ ला आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया किती राहील ते कॅल्क्युलेट जर करायचं असेल तर पहिले ICG म्हणजे PQ ला पॅरलल कोण आहे, हा सेंट्रॉइडल ऍक्सिस X आहे, म्हणून आपण काय कॅल्क्युलेट करणार, X काय आहे, सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे. किती होता तो होता 30.72 इंटू 10⁶ प्लस एरिया किती आहे, ए मीन्स काय, एरिया ऑफ सरफेस एरिया ऑफ बॉडी 90 इंटू 60. ओके घ्या 160 इंटू 90 काही लिहा. ओके, मल्टिप्लाय बाय एच काय आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. जो ICG असतो ना, ICG ओके, आणि जो कॅल्क्युलेट करतोय कुठला PQ, यांच्यातलं डिस्टन्स कुठलं, परपेंडिक्युलर डिस्टन्स, हे डिस्टन्स किती आहे आपल्याला माहिती आहे का, नाही. बट मला माहिती आहे जो एक्स ऍक्सिस आहे ना, हे डिस्टन्स किती आहे, 80 mm आहे, आणि हे मला P2Q डिस्टन्स दिलं आहे 50 mm दिलं आहे. जर मी 80 मायनस 50 केलं तर मला 30 आन्सर भेटतं, आणि हे डिस्टन्स किती आहे, 30 mm आहे, म्हणून मी इथे काय लिहिणार आहे, 30² लिहिणार आहे, H². याचं आन्सर असणार आहे 43.68 इंटू 10⁶ mm⁴. तर हे असे आन्सर आलेले आहेत. ओके, पॉज करा व्हिडिओ, आन्सर वर लिहून घ्या. ओके, तर हे जे आन्सर आले आहेत ते कसले आहेत, कोणाचे आहे मी ते सांगतो. ठीक आहे, काही कन्फ्युज होऊ नका. ओके, हे जे आहे ते पॉज करून आधी लिहून घ्या. ओके, मी त्याच्यावर रिराईट करतो. पहिले आपण IXX कॅल्क्युलेट केला, IXX. ओके, हा काय होता, सेंट्रॉइडल ऍक्सिस, मीन्स हा IXX होता. XX किती आलाय तो 30.72 इंटू 10⁻³ ओके, हा कॅल्क्युलेट केला. त्याच्यानंतर आपण IYY कॅल्क्युलेट केला, मग त्याचा आन्सर आला, किती आन्सर आला, 9.72. मग IYY काय असतो, तर हा YYYY ऍक्सिस असतो. IYY किती आला, 9.72 इंटू 10⁻⁶ हे आन्सर आलेलं आहे. नंतर आपण काय कॅल्क्युलेट केलं आहे, IAB कॅल्क्युलेट केला आहे. IAB किती आहे, तर IAB आहे हा IAB किती 122.88 इंटू 10⁻⁶ आन्सर आला आहे. नेक्स्ट आन्सर काय आला आहे, IPQ कॅल्क्युलेट केला, मीन्स हा PQ ऍक्सिस, IPQ इज इक्वल टू किती आन्सर आलाय, 43.68 इंटू 10⁻⁶. तुम्ही प्रत्येक ऍक्सिसला त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया लिहून दिलाय. ओके, आता मोमेंट ऑफ इनर्शिया लिहून दिला, पण मग याचं करायचं काय सर, ऍक्च्युअल काय वर्किंग आहे. ओके, जर मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल तर त्या पर्टिक्युलर सेक्शन मध्ये स्ट्रेंथ जास्ती असते. ओके, मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीजेस, स्ट्रेंथ विल बी इन्क्रीजेस. ओके, तर हे असं एक्झाम्पल होतं, प्रॉपर समजून घ्या. आता आपण डिफिकल्ट जे न्यूमेरिकल असणार आहे थोडं किंवा कॉम्प्लेक्स असणार आहे ते पाहू. ओके, ओके, मोमेंट ऑफ इनर्शिया 1.6 चालू आहे, न्यूमेरिकल आहे, सेकंड न्यूमेरिकल. ते व्यवस्थित तुम्हाला रीड करता आलं पाहिजे. ठीक आहे, घाबरून नाही जायचं की मोठी काहीतरी डायग्राम दिसतोय म्हणून काहीतरी वेगळंच असेल, तर नाही,
फॉर द रेक्टँग्युलर सेक्शन शोन इन फिगर. ओके, सॉरी रेक्टँग्युलर नाहीये. ओके ओके ओके, याच्यात हे ना, ओके हे नाहीये. ओके, हे प्रिव्हियस जो न्यूमेरिकल होता त्याच रिराईट झालेला आहे. तर हा जो सिंपल सांगतो. ओके, टी सेक्शन आहे. ओके, टी सेक्शन आहे. शेप दिसतोय तुम्हाला ब्लॅक कलर मध्ये ज्या लाईन्स आहेत ते काय आहे, तो टी सेक्शन आहे. टी सेक्शन मध्ये जी ही फ्लॅंज आहे ना, ही 120 mm ची आहे, ज्याची थिकनेस 20 mm आहे. ओके, जी ही वेब आहे हिची डेप्थ 130 mm आहे आणि त्याची पण थिकनेस 20 mm आहे. ओके, तर याचा आपल्याला त्यांनी कॅल्क्युलेट काय करायला लावलंय. ओके, तर कॅल्क्युलेट काय करायला लावलंय मी ते सांगून देतो. तर त्यांनी आपल्याला कॅल्क्युलेट करायला लावलंय आय एक्स एक्स टोटल. ओके, अँड आय वाय वाय कॅल्क्युलेट करायला लावलं. ओके, जो प्रिव्हियस न्यूमेरिकल बघितलं त्याच्यात सिंगल रेक्टँग्युलर सेक्शन होता, त्यामुळे आपण इझिली कॅल्क्युलेट केलं. बट यात सिच्युएशन्स थोड्या डिफरंट आहेत. ओके, तर सिच्युएशन्स कशा डिफरंट आहे ते सांगतो. आपण पहिले आय एक्स एक्स कॅल्क्युलेट करू. ओके, आय एक्स एक्स कॅल्क्युलेट करू. त्याच्या आधी मी तुम्हाला नॉर्मल जे डायग्राम आहे ना, ओके, ती एक्सप्लेन करून देतो की काय आहे. ओके, हा जो टी सेक्शन आहे ना, आता याला आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड करणार आहोत. ओके, याला आपण हा फर्स्ट वन आणि हा सेकंड वन असा दोन पार्ट मध्ये डिवाइड करणार आहे. कारण की आपण डायरेक्टली टी सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया नाही कॅल्क्युलेट करू शकत. ओके, त्याच्या आधी आपल्याला त्याचे सेंट्रॉइडल पॉइंट्स माहित पाहिजे. ओके, सेंट्रॉइडल पॉइंट्स. आता हा जो फर्स्ट, ओके, हा जो फर्स्ट सेक्शन रेक्टँगल दिसतोय 120 into 20 mm, याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कुठे येईल. ओके, तर मला माहिती आहे हा जर असा 120 mm आहे, याला जर फोल्ड केलं मीन्स 120 डिवाइड बाय 2 केलं तर हे डिस्टन्स किती येणार आहे, 60 mm येणार आहे. सेम म्हणून हा सेंट्रॉइडल ऍक्सिस टाकला. सेम हा जो रेक्टँगल आहे याला जर मी असं फोल्ड केलं तर 20 डिवाइड बाय 2 मीन्स हे डिस्टन्स किती येणार आहे, 10 mm येणार आहे. ओके, म्हणून मी काय केलंय, हा ऍक्सिस टाकून दिलाय त्या पर्टिक्युलर रेक्टँगल सेक्शनचा सेंट्रॉइडल. ठीक आहे, एक मी बेसला ऍक्सिस टाकलाय. बेसला टाकण्याचं रिझन असं असतं की बेस पासून आपण रेफरन्स कॅल्क्युलेट करतो सेंट्रॉइडलचे, म्हणून आम्ही बेसला ऍक्सिस टाकलाय. मग आता उरले दोन ऍक्सिस, हा आणि हा. तर हा जो ऍक्सिस आहे, ओके, हा जो ऍक्सिस आहे तर तो कसला आहे, हा जो सेकंड रेक्टँग्युलर सेक्शन आहे ना, तो सेकंड रेक्टँग्युलर सेक्शन कितीचा आहे, इथून तेथपर्यंत 130 mm चा आहे. मी त्याला जर असं फोल्ड केलं मीन्स मी जर सेंट्रॉइडल एक्स ऍक्सिसचा पॉइंट काढला तर 130 डिवाइड बाय 2 मीन्स 65 आन्सर येणार आहे. म्हणून मी हा ऍक्सिस टाकला आहे. ओके, आणि याचा हा जो रेक्टँगल आहे रे, याचा वाय ऍक्सिस कुठे असेल तर हा 20 mm आहे. 20 डिवाइड बाय 2 केलं तर ह्याचा या सेंट्रॉइडला ऍक्सिस टाकला. ओके, हा आणि हा सेक्शन काय वाय ऍक्सिसला सिमेट्रिकल आहेत. बट एक्स ला आहे का, एक्स ला जर हा पूर्ण टी सेक्शन फोल्ड केला तर सिमेट्रिक आहे का, नाही. तसं तुम्ही वाय ला फोल्ड केला तर यस सिमेट्रिकल आहे. मग आता हा ऍक्सिस काय उरला आहे, तर तो ऍक्सिस काय आहे, तुम्ही सेक्शन 1 चा सेंट्रॉइड काढताय, सेक्शन 2 चा सेंट्रॉइड काढताय जो की इथे आहे. ओके, सेक्शन 1 चा सेंट्रॉइड कुठे येतोय, इथे येतोय. सेक्शन 2 चा सेंट्रॉइड इथे येतोय. बट या दोघांचा जर तुम्ही कंबाईन सेंट्रॉइड काढला तर तो इथे कुठे येणार आहे, तर आपल्याला आधी तो कॅल्क्युलेट करावा लागेल. ओके, हे समजलं. ठीक आहे, आता आपण कॅल्क्युलेट करणार आहोत काय. ठीक आहे, इट मे बी चान्सेस की बोर्ड कमी पडेल. ओके, सर्व स्पेस युटिलाइज करू आपण. ओके, तर फर्स्ट एरिया कॅल्क्युलेट करून घेऊ. ओके, एरिया कॅल्क्युलेट करून घेऊ. A1 इज इक्वल टू A1 का म्हणतोय, एरिया 1. हा जो सेक्शन 1 घेतला आणि त्याचा एरिया 1 राहील.
एरिया कसा कॅल्क्युलेट करणार, विड्थ इंटू डेप्थ 120 इंटू 20. ओके 120 इंटू 20 12 दुने 24, 2400 युनिट इम्पॉर्टंट आहे. mm मध्ये दिलाय म्हणजे एरिया कशात येणार आहे, mm स्क्वेअर मध्ये येणार आहे. सिंपल. आता याच डिस्टन्स कॅल्क्युलेट करावं लागणार आहे, सेंट्रॉइडल डिस्टन्स. ओके एक्स ऍक्सिस पासून. ओके म्हणजे ह्या बेस पासून हा जो एक्स ऍक्सिस टाकलाय मी सेंट्रॉइडलला, हे डिस्टन्स किती आहे, तर मी आता व्हर्टिकल चाललोय म्हणून मी काय म्हणतोय, वाय म्हणणार आहे त्याला. काय म्हणणार आहे, वाय म्हणणार आहे. इथून ते हे डिस्टन्स किती असणार आहे, वाय असणार आहे. ओके इथून तर हे डिस्टन्स किती असणार आहे, वाय असणार आहे. ओके कारण की काय असणार आहे, वाय 1 असणार आहे, कारण की हा सेक्शन 1 आहे, मी व्हर्टिकल चाललोय म्हणून वाय 1 घेतोय. तर किती डिस्टन्स असणार आहे, हा 20 डिवाइड बाय 2 केला, मला माहिती आहे की हा किती आहे, 10 आहे, म्हणजे हा पण किती आहे, 10 आहे. हा 10 प्लस 130 म्हणजे बेस पासून किती, 130 प्लस 10 किती होणार आहे, y1 किती येणार आहे, 140 mm. 140 mm. ओके 140 mm. नेक्स्ट A2 कॅल्क्युलेट करू आपण. ठीक आहे, काय A2 कॅल्क्युलेट करू. आता A2 काय, हा रेक्टँगलला आपण दोन नाव दिलंय A2. लेंथ इंटू विड्थ हा 130 इंटू 20, 130 इंटू 20 2600 mm स्क्वेअर हे आन्सर असणार आहे. ओके नेक्स्ट आपल्याला y2 पण कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. y2 पण कॅल्क्युलेट करावा लागणार. मग y2 काय असणार आहे, बेस पासून हा जो सेक्शन 2 आहे त्याचा सेंट्रॉइडल कितीला आहे, हा 130 आहे ना, मी 130 डिवाइड बाय 2 केला. ओके म्हणजे मला काय भेटेल, हा भेटेल, मीन्स तो किती असणार आहे, 130 डिवाइड बाय 2 65 mm असणार आहे. ओके कुठून कुठपर्यंत, इथून इथपर्यंत, याला काय म्हणतोय मी, y2 म्हणणार आहे. ओके आता मी A1 Y1 A2 Y2 कॅल्क्युलेट केला, बट मला सांगा या दोघांचा एक सेंट्रॉइडल असणार आहे ना, मला हा भेटला, हा भेटला, बट हा पण भेटायला पाहिजे ना, दोघं मिळून एक सेंट्रॉइडल y ला. तर आता तो y बार म्हणतो आपण त्याला, तर y बारचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, y बारचा फॉर्म्युला माहिती आहे, पेन चेंज करून घेतो, आयुष्यात नाही तर बोर्ड वर तरी रंग राहतील आपल्या. y बार काय असतो, तो y बार असतो A1 Y1, आता इथे प्लस लिहिणार आहे कारण की दोघं यांची काय ऍडिशन आहे, A1 Y1 A2 Y2 डिवाइड बाय A1 प्लस A2. ओके तर A1 प्लस A2 असणार आहे. फॉर्म्युल्यात जस्ट व्हॅल्यू पुट करायचे आहेत. A1 किती आहे, तर 2400 आहे, 2400 मल्टिप्लाय बाय Y1 किती आहे, 140 आहे, प्लस A2 किती आहे, तर 2600 आहे, मल्टिप्लाय बाय Y2 किती आहे, तर 65 आहे, डिवाइड बाय A1 किती आहे, 2400 आहे, प्लस A2 किती आहे, 2600 आहे. ओके तर याचं आन्सर किती आहे, तर y बार. ओके y बार कॅल्क्युलेट करतोय, तर y बारचं आन्सर असणार आहे 101 mm. 101 mm. 101 mm. ओके ही इम्पॉर्टंट व्हॅल्यू आहे, हिला थोडंसं डिझायनेबल रेक्टँगल करून घेऊ आपण. ठीक आहे 101 mm म्हणजे इथून तर बेस पासून, सर्व डिस्टन्स बेस पासून घेतलं ना, सेक्शन 1 च आपण बेस पासून घेतलं, सेक्शन 2 च बेस पासून घेतलं, त्या दोघांचा सेंट्रॉइडल कुठे असेल, तर हा असेल, आणि तो काय आहे, y बार आहे, ज्याला की 101 mm म्हणतो आहे आपण. ओके y बार. आता इथपर्यंत आलं, मग नेक्स्ट टार्गेट काय आहे आपलं, नेक्स्ट टार्गेट काय आहे. ओके तर नेक्स्ट टार्गेट आहे आपलं, आयुष्य खूप सुंदर आहे,
तर नेक्स्ट टार्गेट काय आहे आपल्याला पॅरलल ऍक्सिस थेरमने आपल्याला याचं कॅल्क्युलेट करावं लागणार आहे ना. ओके, तर आपण पर्टिक्युलरली आता हा जो रेक्टँगलर आहे हा एक्स ऍक्सिसला याचा सेंट्रॉइडल ऍक्सिस असेल ना, आय सी जी. ओके, आय सी जी किंवा आय एक्स एक्स. ओके, पण त्याला आपण आय सी जी म्हणू. आय सी सेंट्रॉइडल ऍक्सिस पर्टिक्युलरली याच काढणार आपण. मी याला काय म्हणणार, आय सी जी 1 म्हणतो कारण की सेक्शन 1 चा आहे तो. ओके, तर सेक्शन 1 चा आहे ना, मी काय लिहिणार इथे, आय सी जी 1 इज इक्वल टू इंडिव्हिज्युअल कॅल्क्युलेट करून घेऊ आपण. कोणाचा, आय सी जी 1 सेंट्रॉइडल ऍक्सिस. ओके, तर रेक्टँगुलरचा फक्त याचा 120 into 20 mm चा विचार करा आता. ओके, 120 into 20 mm चा. तर फॉर्म्युला काय असतो आता, हा काय एक्स ऍक्सिस ला आहे ना, तर बी डी क्यूब डिवाइड बाय 12 असतो. किती असतो, बी डी क्यूब डिवाइड बाय 12 असतो. बी म्हणजे विड्थ किती आहे 120, डी किती आहे 20 क्यूब डिवाइड बाय 12, आन्सर किती आहे 80 into 10 raised to 3. 80 into 10 raised to 3 mm raised to 4 आन्सर आहे. ओके, नेक्स्ट आता याचा आय सी जी 1 कॅल्क्युलेट केला, बट हा जो रेक्टँगल आहे याचा पण काहीतरी सेंट्रॉइडल मोमेंट ऑफ इनर्शिया असेल ना. ओके, सेंट्रॉइडल मोमेंट ऑफ इनर्शिया असेल, मग मी त्याला काय म्हणतो, आय सी, त्याला काय म्हणतो आय सी जी 2 म्हणतो. हे लगेच लिहून घ्या बरं डायग्राम. इट मे बी चान्सेस की मी त्याला परत रफ करणार आहे. आय सी जी 2 असेल ना, कारण की सेक्शन 2 आहे आणि त्याचा सेंट्रॉइडल मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. तुम्ही सेम आय सी जी 2 इज इक्वल टू काय असणार आहे, आय सी जी 2 एक्स ऍक्सिस ला आहे ना, आय सी जी 2 कॅल्क्युलेट करतो म्हणजे काय असणार आहे, बी डी क्यूब डिवाइड बाय 12 असणार आहे. बी डी क्यूब डिवाइड बाय 12 असणार आहे. मग बी किती आहे, तर बी 20 आहे आणि डी किती आहे तर 130 आहे. 20 into 130 cube divided by 12 is equal to 3.66 into 10 raised to 6 mm raised to 4 आन्सर असणार आहे. ओके, मीन्स इंडिव्हिज्युअली आय सी जी 1 आय सी जी 2 कॅल्क्युलेट करून घेतलाय आपण. ठीक आहे, बट आपल्याला पॅरलल ऍक्सिस थेरम मध्ये, ओके, इथे फॉर्म्युला लिहून घेतो. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस इज इक्वल टू काय असतो, आय सी जी प्लस ए एच स्क्वेअर असतो. आपल्याकडे यांचे एरियाज आहेत. आय सी जी इंडिव्हिज्युअल कॅल्क्युलेट केला आहे, तर एच ने कॅल्क्युलेट केला आहे. मग एच काय असतो, ओके, एच काय असतो, एच काय असतो, ओके, तर एच काय असतो, परपेंडिक्युलर डिस्टन्स. यात कन्फ्युजन होतं खूप साऱ्या स्टुडंटचं, तर ते समजून घ्या. एच काय असतो, एच असतो परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. ओके, तर आता फर्स्ट टू पॅरलल ऍक्सिस. ओके, पण आपल्याला कॅल्क्युलेट कसलं करायचं आहे, आपण हा कॅल्क्युलेट करणार आहोत ना, तर परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन याच्यासाठी जेव्हा आपण कॅल्क्युलेट करणार आहोत तेव्हा आपण काय करणार आहोत, हे डिस्टन्स घेणार आहोत, याला H1 म्हणणार आहोत. समजतंय का, परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस त्याला आपण H1 म्हणतो आहे, कारण की हा सेक्शन 1 पासून घेतला आहे. तर तो किती असणार आहे. ओके, तर आता मला माहिती आहे H1 कॅल्क्युलेट करायचा आहे ना, तर तो किती असणार आहे, तर तो असणार आहे, आता मला माहिती आहे की बेस पासून इतकं डिस्टन्स किती आहे 140 mm आहे. ओके, किती आहे 140 mm, जो की आपण y1 इथून तर इथपर्यंत लिहिला पण आहे 140 mm. आणि मला इथून तर इथपर्यंतचा डिस्टन्स माहिती आहे 101 mm, y बार आहे तो. ओके, तर मी काय करणार 140 मायनस 101 आणि त्याचा आन्सर किती असणार आहे 39 mm. 39 mm.
वाटल्यास तर इथे लिहून घ्या 39 mm. तो काय H1. ओके, मग H2 काय असणार आहे? H2 काय असणार आहे? ओके, तर H2 असणार आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. आता परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठला? हा जो y बार आहे ना इथून, तर हा जो सेक्शन 2 चा सेंट्रॉइडल आहे ना इतकं डिस्टन्स, म्हणजे हे डिस्टन्स काय असणार आहे? H2 असणार आहे. ओके, आता तुम्हाला इथून तर इथपर्यंत डिस्टन्स माहिती आहे. किती आहे? 101 आहे इथून तर इथपर्यंत. त्याच्यातनं जर तुम्ही इथून तर इथपर्यंत डिस्टन्स मायनस केलं, किती आहे ते? y2 आहे. म्हणजे 101 मायनस y2 चा डिस्टन्स किती काढलाय? 65. ओके, 65. तर त्याचा आन्सर किती आहे? 36 mm. 36 mm. म्हणजे इथे तुमचं कन्फ्युजनच नको, 36 mm लिहून दिलं. ओके, समजलं? आता याच्या बेसिसवर आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो? तर याच्या बेसिसवर आपण कॅल्क्युलेट करू शकतो, आपण खूप काही कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, तर याच्या बेसिसवर आपण जो ICG1 आहे, ओके, ICG1 आहे तो कॅल्क्युलेट केला आहे आपण. आता आपण IXX1 कॅल्क्युलेट करणार आहोत. IXX1 कॅल्क्युलेट करणार आहोत. तर IXX1 कोण आहे? ओके, तर IXX1 काय आहे? हा जो सेंट्रॉइडल ऍक्सिसला मोमेंट ऑफ इनर्शिया आहे ना 1 सेक्शनचा आणि 2 सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे ना सेंट्रॉइडल ऍक्सिसला, याची पॉवर आपल्याला कुठे घेऊन जायची आहे? हा जो y बार आहे ना, हा जो y बार आहे ना इथपर्यंत, हा पूर्ण हा y बार म्हणजे हा हा जो सेंट्रॉइडल ऍक्सिस असणार आहे ना आपला बोथ सेक्शनचा मिळून, इथे हा CG1 ची पॉवर काय इथे घेऊन जायची. आपण त्यालाच काय म्हणतोय? IXX1 म्हणतो आहे. ओके, तर ती पॉवर इथे घेऊन जायची आणि ती कॅल्क्युलेट करायची. मग ती कशी कॅल्क्युलेट करणार आहोत? तर पॅरलल ऍक्सिस थेरमने कॅल्क्युलेट करणार आहोत. पॅरलल ऍक्सिस थेरमचा फॉर्म्युला काय? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेंट्रॉइडल ऍक्सिस. आता CG1 घेणार का? कारण की सेक्शन 1 ची पॉवर जी मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो इथे नेतो आहे, म्हणून मी ICG1 म्हणतो, प्लस सेक्शन 1 आहे म्हणून मी A1 म्हणतो, मल्टिप्लाय बाय H1 म्हणणार आहे, H1 म्हणणार आहे, त्याचा स्क्वेअर करणार आहे. सिंपल. आता मी काय करतो? ICG1 कॅल्क्युलेट केलाय आपण. ICG1 कॅल्क्युलेट केलाय. किती? 80 into 10⁻³ आहे. 80 into 10⁻³ प्लस एरिया किती आहे? A1 किती आहे? 2400 मल्टिप्लाय बाय H1 किती आहे? H1 आहे 39 स्क्वेअर. 39 चा स्क्वेअर आहे आणि आपलं आन्सर आहे IXX1 इज इक्वल टू 3.73 into 10⁻⁶ mm⁴. याला वाटल्यास तर मी असं छानसं रेक्टँगल करून देतो. ओके, तर आय सेंट्रॉइडल जसं तुम्ही हे काय कॅल्क्युलेट केलंय माहिती का? जसं आपण याचा सेंट्रॉइडल कॅल्क्युलेट केला, याचा सेंट्रॉइडल कॅल्क्युलेट करा आणि दोघांचा काय कंबाईन सेंट्रॉइडल y बार कॅल्क्युलेट केला ना, सेम आपण याचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेंट्रॉइडल ऍक्सिसला कॅल्क्युलेट केला, मोमेंट ऑफ इनर्शिया सेंट्रॉइडल ऍक्सिसला केला आणि आता ही पॉवर काय आपण इथे घेऊन जायची. तर ती किती आली? तर ती 3.73 into 10⁻⁶ आलेली आहे. सिंपल. आता आपण सेम IXX2 कॅल्क्युलेट करणार आहोत. ओके, IXX2 कॅल्क्युलेट करणार आहोत. तर फॉर्म्युला काय असेल? ICG2 प्लस A2H2 स्क्वेअर असणार आहे. ओके, लोड नका घेऊ, स्टेप्स फॉलो करा. ठीक आहे. आता ICG2 म्हणजे काय? IXX2 काय करतोय? ICG2 जी
इथे जो मोमेंट ऑफ इनर्शिया आलाय ना ICG2, याची पॉवर कुठे घेऊन जायची, इथे घेऊन जायचे, म्हणजे प्लस Ixx2 होईल आणि यालाच काय म्हणणार आपण, Ixx म्हणणार आहोत. सिंपल. तर आता याची पॉवर काय सेंट्रॉइडलची y बार पर्यंत घेऊन जायची, तर ती काय असेल Ixx2. ICG2 किती आहे मग, ICG2 आहे 3.66 इंटू 10⁶ प्लस A2 किती आहे, A2 आहे 2600 इंटू H2 किती आहे, H2 आहे 36, H2 आहे 36, इथून तर इथपर्यंत डिस्टन्स 36 स्क्वेअर, म्हणजे Ixx2 इज इक्वल टू किती आन्सर आलेला आहे. ओके, किती आन्सर आला आहे, 7.02 10⁶ mm⁴ हा आला आहे Ixx2. नेक्स्ट बट मला कॅल्क्युलेट काय करायचं होतं, कॅल्क्युलेट करायचंय मला Ixx कॅल्क्युलेट करायचं आहे. मी आतापर्यंत Ixx1 कॅल्क्युलेट केला, Ixx2 कॅल्क्युलेट केला. ओके, तर आता मी Ixx कॅल्क्युलेट करेल. Ixx काय आहे, Ixx1 प्लस Ixx2 कॅल्क्युलेट केला आहे. Ixx1 किती आहे 3.73 10⁶ प्लस Ixx2 किती आहे 7.02 10⁶, आणि यांचं आन्सर आहे Ixx इज इक्वल टू 10.75 इंटू 10⁶ mm⁴ हे आन्सर आहे Ixx. ओके, थोडस मिस्टेक झाली, 10.72. ओके, तर Ixx आन्सर आहे 10.75 इंटू 10⁶ mm⁴, आणि याला मी असं ब्रॅकेट कॅल्क्युलेट करतो. ओके, तर सिंपल तर म्हणता येणार तुमच्यासाठी तरी 10.75 इंटू 10⁶ जे आन्सर आलेला आहे ते आपण कॅल्क्युलेट केलं आहे. तर सिंपल परत मी एक रिवाइज करून देतो तुम्हाला. आपण स्टार्टिंगला काय केलं आहे, ओके, स्टार्टिंगला काय केलंय, या सेक्शन्सला नाव दिली 1 आणि 2. एरिया काढला 1 चा, 2 चा एरिया काढला, y1 y2 काढला. y1 y2 कुठून काढला, या बेस लाईन पासून y1 काढला, बेस लाईन पासून y2 कॅल्क्युलेट केला. नेक्स्ट आपण y बार कॅल्क्युलेट केला. ओके, y बार काय आहे की ह्या दोघी सेक्शन मिळून एक सेंट्रॉइडल ऍक्सिस असेल, तो y बार कॅल्क्युलेट केला, तो 101 mm आला. नंतर आपण काय केलं, सेंट्रॉइडल मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट केला इंडिव्हिज्युअल, काय ICG1 म्हणजे सेंट्रॉइडल मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट केला सेक्शन 1 ला, आणि सेंट्रॉइडल मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट केला सेक्शन 2 साठी. नेक्स्ट आपल्याला माहिती होता हा फॉर्म्युला यूज करणार म्हणून H1 आणि H2 लागणार. H1 आणि H2 काय आहे, तर परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस आहेत. आता हा जो y बार सेंट्रॉइडल ऍक्सिस असेल कंपोजिट, ओके, हा y बार तिथून ह्या इंडिव्हिज्युअल सेंट्रॉइडलचं डिस्टन्स किती असेल ते कॅल्क्युलेट केलं, H1 आणि H2 कॅल्क्युलेट केला. ओके, नेक्स्ट आता हा जो ICG1 सेंट्रॉइडल ऍक्सिसला मोमेंट ऑफ इनर्शियाची जी पॉवर आहे ती मला y बार पर्यंत घेऊन जायची, मग मी त्याला नाव काय दिलं, Ixx1 दिलं. Ixx1 कसा कॅल्क्युलेट केला, तर पॅरलल ऍक्सिस थेरमने कॅल्क्युलेट केला आहे. ICG1 लिहिलाय कारण की हा सेक्शन 1 आहे, A1 H1 स्क्वेअर लिहिला आहे. सेम Ixx2 लिहिलाय, Ixx2 का लिहिलाय ओके, तर हा जो ICG2 ची पॉवर आहे मला काय इथे घेऊन जायची, कुठे y बारला घेऊन जायची आहे. ओके, तर सेम कॅल्क्युलेट केला आणि Ixx1 प्लस Ixx2 इज इक्वल टू हे आन्सर आलेलं आहे. ओके, म्हणजे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं होतं, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट x ऍक्सिस. ओके, जो की हा आहे आणि त्याचं आन्सर हे आहे. ओके, पण न्यूमेरिकल संपलंय का, तर नाही. तर मी आता कॅल्क्युलेट करणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट y ऍक्सिस. ओके, तर हे तुम्ही आता लिहून घ्या. I y साठी मी
हे इरेज करून करणार आहे, तर तुम्ही जस्ट याला पॉज करून लिहू शकता. ओके. ठीक आहे, तर डायग्राम दिलेले हे न्यूमेरिकल आपल्याकडनं काय आहे, चुकलेलं आहे. ओके, तर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, आय एक्स एक्स झालाय आपला, आता आपण आय वाय वाय कॅल्क्युलेट करणार आहोत. ओके, आय वाय वाय कॅल्क्युलेट करणं इझी आहे. ओके, रिझन सेक्शन इज सिमेट्रिकल. व्हॉट? सेक्शन इज सिमेट्रिकल. ओके, तर आता हा सेक्शन सिमेट्रिक असल्यामुळे हा काय वाय ऍक्सिस आहे, म्हणजे मी इथे इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. आता मी स्टार्टिंगला काय करेल, मी डायरेक्ट फॉर्म्युला लिखतो. आय वाय वाय काय असणार आहे, तर आय वाय वाय 1 प्लस आय वाय वाय 2 असणार आहे. ओके, मीन्स मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेक्शन 1 अबाउट वाय ऍक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ 2 अबाउट वाय ऍक्सिस. तर मग आय वाय वाय 1 किती असतो? ओके, तर आपल्याला टेबल मध्ये जो दिलेला होता तोच. ओके, आता इथे पॅरलल ऍक्सिस थेरम यूज करायची गरज नाहीये, कारण की हा सिमेट्रिक आहे अबाउट वाय ऍक्सिस. ओके, तर आय वाय वाय 1 काय असतो, तर डीबी क्यूब डिवाइड बाय 12 असतो. डीबी क्यूब डिवाइड बाय 12 तो टेबल मी ड्रॉ करून दिला होता, त्याच्यात बघा. आता डी काय आहे, बी काय, डी 20 आहे, बी काय आहे 120 आहे. 20 इंटू 120 क्यूब डिवाइड बाय 12, आणि याचा आन्सर असणार आहे ओके, हा घेतला y11. ओके, आणि प्लस सॉरी आता y2 घेऊ, काय असणार आहे तो बी डीबी क्यूब डिवाइड बाय 12 असणार आहे. तर टू सेक्शनचा डी विड्थ किती 20 आणि डी किती 130. ओके, डी किती आहे 130 इंटू बी किती आहे 20 क्यूब डिवाइड बाय 12, आणि ह्या दोघांचं जर समेशन केलं, प्लस केलं, तर तुम्हाला आय वाय वाय भेटेल, आणि त्याचं आन्सर असणार आहे, त्याचं आन्सर असणार 2.88 इंटू 10⁶ mm⁴ हे आन्सर आहे याचं. आणि आय वाय वाय 2 च 86.66 इंटू 10⁻³ mm⁴ आन्सर असणार आहे. आणि जसे की आपण कॅल्क्युलेट केलंय आय वाय वाय 1, ओके, आय वाय वाय 1 प्लस आय वाय वाय 2, म्हणजे आय वाय वाय 1 किती आहे 2.88 इंटू 10⁻⁶ प्लस 86.66 इंटू 10⁻³ याचं आन्सर असणार आहे 2.97 इंटू 10⁻⁶ mm⁴, आणि हे आन्सर आहे आय वाय वाय च. ओके, हे आय वाय वाय कॅल्क्युलेट करणं का सोपं होतं? सर तुम्ही म्हणणार की आय वाय तुम्ही इतकं इझिली कॅल्क्युलेट केला ना, आय एक्स एक्स ला एवढं रामायण महाभारत चाललं आपलं. ठीक आहे, हा सेंट्रॉइडल ऍक्सिसला सिमेट्रिकल आहे. मी पहिले काय केलं, आय वाय वाय 1 केला अबाउट वाय ऍक्सिस, हा जो सेक्शन 1 आहे तो कॅल्क्युलेट केला, जो की इतका आलेला आहे. आय वाय वाय 2 म्हणजे जो सेक्शन 2 आहे त्याचा अबाउट वाय ऍक्सिस कॅल्क्युलेट केला, जो की हा आहे. आणि मला ह्या दोघांचा मिळून एक पाहिजे, म्हणून मी 1 + 2 केलं, जो आय वाय वाय आलाय फायनल 2.97 इंटू 10⁻⁶. सो थँक्यू सो मच. असं मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, 2 न्यूमेरिकल आणि प्रॉपर कन्सेप्ट केलेले आहेत. ओके, तर नोट्स पण तुम्हाला हे जी पीपीटी आहे, ब्लँक पीपीटी तुम्हाला भेटणार आहे, तुम्हाला जस्ट आन्सर पुट डाऊन करायचे आहेत. ओके, थँक्यू सो मच. YouTube चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.